मुंबई अहमदाबाद महामार्गावर अडकलेल्या 6 स्कूल बस आणि यात मोठ्या संख्येनं शाळकरी मुलं सुद्धा होते, जे सहलीला निघालेले होते, ज्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसलेला आहे। नवनीत स्टेशनरी पाहणी करता निघालेली ही बस थेट रिसॉर्टला पोहोचली आहे। सकाळी 8 वाजता निघालेली बस 6 तास वाहतूक कोंडीत होती। नवनीतनं व्हिजिटसाठी दिलेली 10 वाजताची वेळ ही गाठता आली नाही मुलांना, त्यामुळे ग्रेट एस्केप रिसॉर्ट या ठिकाणी मालाडहून निघालेली 300 विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल गुजरातहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प असल्यामुळे यात रखडली तिष्ठत होती। आपत्कालीन वाहन रुग्णवाहिका देखील या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या होत्या। त्यानंतर जवळच या सगळ्या विद्यार्थ्यांची राहण्याची खाण्याची सोयही करण्यात आली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती प्रचंड अशी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे, त्यामुळे जे आहे विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर आपण आता एका स्कूल कॉलेजच्या बसच्या या ठिकाणी उभा आहोत। ही बस जी आहे सायंकाळी 6 वाजल्यापासून या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहे। ही बस मालवणी मालाड या परिसरातील मदर तेरेसा या ज्युनियर कॉलेजची बस आहे आणि या बसमध्ये 300 विद्यार्थी आहेत। तर अशा 6 बसेस आहेत आणि या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती मुंबई लेनवरती या बसेस अडकलेल्या आहेत। या बसचा वाहतूक कोंडीचा फटका हा विद्यार्थ्यांना बसला असल्यामुळे पालक वर्गामध्ये एक चिंता भेडसावत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी शिक्षक आहेत। तर सर, काय सांगाल, कधीपासून तुम्ही या परिस्थितीला तोंड देत आहात? सकाळी 8 वाजता आम्ही शाळेमधून मालाडवरून निघालो होतो आणि आम्हाला जायचं होतं नवनीतला। आमचा 10चा वेळ होता तिथे, पण ट्रॅफिक एवढा होता का आम्हाला ते ग्रेट एस्केपला जावं लागलं आणि ग्रेट एस्केपला पण ते आम्ही ट्रॅफिकमुळे 2-2:30 वाजता पोचलो, कारण मधल्या वेळेमध्ये मुलांना तहान लागली होती, भूक लागली होती। आणि कसं आहे की हे बाबा रस्त्यामध्ये ना पाण्याची व्यवस्था ना काय ना ट्रॅफिकमध्ये एवढे आम्ही अडकलो होतो। मग आम्ही तिथे ग्रेट एस्केपला गेलो आणि ग्रेट एस्केपमधून संध्याकाळी आम्ही 5:30 वाजता 5:45 वाजता निघालो आणि आम्ही इथे वसई फाट्याला आलो। 6:15 6:30 वाजले असेल तिथे जे अडकलो आतापर्यंत आम्ही तिथे। जेवणाची व्यवस्था ना काय आणि कोण पण सरकारी मदत काय आहे कोण आलं नाही। इव्हन आम्ही सर्व ठिकाणी प्रयत्न केले, पोलिसला पण फोन केला, सर्व हे केले, पण कोण मदतीसाठी आत्तापर्यंत कोणी आलं नाही। ही वाहतूक कोंडी कधीपर्यंत सुरळीत होणार हे मात्र सध्या सांगणं कठीण आहे। संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, वसई। गायमुख घाटामध्ये घोडबंदर रोडवर काम चालू होतं। निर्देश होते की 11 ते 14 तारखेपर्यंत हेवी व्हेकल वळवण्यात यावे, परंतु पोलीस आयुक्तांनी निर्देश काढल्यानंतर तरीही हेवी व्हेकल मोठ्या प्रमाणात इकडे आलेले आहे। त्याचा हा फटका वाहतूक कोंडीवर होत आहे। अक्षरशः नोकर चाकर स्थानिक प्रशासन सोबत सगळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। 12 बसेस आता अडकलेल्या होत्या। काल 3 बसेस आम्ही सुखरूप बाहेर काढल्या। सहलीसाठी आलेले वसई विरारमध्ये सगळे ट्रॅफिक पासून 12 तास एका जागेवर थांबणं म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे। अन्न पाणी नाही, त्यांना वॉशरूमला जायला जागा नाही। पालघर जिल्ह्यामध्ये 4था दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे, पण जिल्हाधिकारी महोदया कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेताना दिसत नाहीये। ही आश्चर्याची बाब आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।